छगन भुजबळ मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार। मनोज जरांगे पाटलांना भेटून या सर्व जी.आरचा वेगवेगळ्या प्रकारचा जो काही अर्थ काढत आहेत लोक, त्या जी.आर मध्ये नेमकं मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कशा प्रकारे मिळणार किंवा ओबीसीच्या आरक्षणाला कशा प्रकारे धक्का लागणार नाही किंवा ओबीसी मध्ये मराठे जर येणार असतील तर ओबीसीचं काय नुकसान होईल आणि त्यामध्ये मराठा समाजाचं काय नुकसान होईल, या सगळ्या गोष्टीबाबत चर्चा करणार अशा प्रकारची माहिती आणि आज जरांगे पाटलांच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। आणि मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये भेट होणार का किंवा झाली तर नेमकी ती चर्चा किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये नेमकं काय घडू शकतं हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मंडळी, महाराष्ट्रामध्ये सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा लढा चालू आहे। कारण बीड मधून ज्या काही बातम्या येतात, बीड मध्ये आपण पाहिलं एका भोगलवाडी गावामध्ये कशा प्रकारे बॅनर फाडण्यात आले, गोपीनाथ मुंडे यांचे ते बॅनर होते आणि त्यानंतर तिथे मनोज जरांगे पाटलांचे बॅनर लावण्यात आले। आणि कालचा जो काही मनोज जरांगे पाटलांच्या बॅनरवरचा मजकूर होता आणि त्या मजकुरामुळे एवढा मोठा वाद झाला, अवघ्या महाराष्ट्रामध्ये तो वाद गाजला आणि तो वाद एक प्रकारे चिघळला। त्यानंतर त्या तरुणावर मोठा गुन्हा सुद्धा दाखल झाला आणि मग कुठं आता हे वातावरण चिघळायला लागले का काय, ओबीसी आणि मराठा समाजामध्ये मोठा संघर्ष निर्माण व्हायला लागला की काय, अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं असताना आता मात्र मनोज जरांगे पाटलांची भेट छगन भुजबळ घेणार असल्याची माहिती आहे। आणि का तर मनोज जरांगे पाटलांनी जो काही लढा उभा केला होता तो म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं। ते कसं मिळवून द्यायचं तर 50% आतमधलं आरक्षण द्यायचं, जे की छगन भुजबळांनी 1994 मध्ये ओबीसी समाज या आरक्षणाखाली घातला। आणि तोच आता आरक्षणाखाली मनोज जरांगे पाटलांना मराठा समाज घालायचा आहे। मात्र त्यांना 50% वरचं आरक्षण पाहिजे नाही, 50% आतमध्ये, जे की ओबीसीचं आरक्षण आहे। ओबीसीच्या आरक्षण म्हणजे कोणाचं आरक्षण आहे तर जे कुणबी आहेत, ओरिजिनल ओबीसी आहेत आणि हे मराठे सुद्धा, मराठवाडा असो किंवा कुठल्याही महाराष्ट्राच्या भागामध्ये असो, हे मराठे कुणबी आहेत हे सिद्ध झालेलं आहे आणि त्याचा आधार आहे, त्याच्या नोंदी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत। आणि याच्यामुळे ओबीसी मध्ये आरक्षण मिळावं अशा प्रकारची इच्छा ही मनोज जरांगे पाटलांची होती आणि त्यामुळे त्यांनी मोठं आंदोलन उभा केलं आणि एक प्रकारे त्यांच्या आंदोलनाला यश आलं, मोठं यश आलं। त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सरकारकडून होकार आला आणि एक प्रकारे त्यांना जी.आर वाटप करण्यात आला किंवा कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे अशा प्रकारचा जी.आर काढण्यात आला आणि त्यांचं आंदोलन सोडवण्यात आलं, त्यांचं आंदोलन स्थगित करण्यात आलं। या सगळ्या गोष्टी घडल्या असताना आता मात्र मनोज जरांगे पाटलांची भेट छगन भुजबळ का घेणार आहेत, याचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी काल एक पत्रकार परिषद घेतली किंवा काल पत्रकारांना बोलताना असं सांगितलं की 1994चा जी.आर, जो काही 1994चा जी.आर आहे, त्या जी.आरला जे की कुणबी ओबीसी समाजाचं एक 16% आरक्षण, जे मराठा समाजाचं आरक्षण गेलं होतं, ते आरक्षण ओबीसी समाजाला मिळालं असं त्या जी.आर मध्ये आहे, असं मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। आणि त्याच जी.आरला ते बेकायदेशीर आहे, ते आम्ही कोर्टात चॅलेंज करू आणि ओबीसी समाजाचं जे काही वाढीव आरक्षण आहे ते आम्ही घालू, अशा प्रकारची एक प्रकारे धमकीच म्हणावी लागेल, धमकी वजा इशारा मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळ असतील किंवा ओबीसी समाजातील लोकांना दिलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि आता हे जर झालं, जर मनोज जरांगे पाटलांच्या ज्या जी.आर आपण काढला मराठा समाजाचा, मुंबईमध्ये जो काही सरकारनं काढला, त्या जी.आरला छगन भुजबळ चॅलेंज करू इच्छितात, सुप्रीम कोर्टात जाऊ इच्छितात। आणि याच्यावर बोलताना मनोज जरांगे पाटलांनी हे सगळं सांगितलं की जर अशा प्रकारची काही गोष्ट करण्यात आली तर आम्ही सुद्धा कोर्टामध्ये जाऊ, आम्ही सुद्धा ते चॅलेंज करू आणि ओबीसीचं जे काही वाढीव आरक्षण आहे ते वाढीव आरक्षण आम्ही सुद्धा रद्द करायला लावू। आमच्या लेकरांना जर तुम्ही अशा प्रकारची वागणूक देत असाल तर आम्ही सुद्धा तुमच्या लेकराची गय करणार नाही, अशा शब्दामध्ये मनोज जरांगे पाटलांनी आता छगन भुजबळ असतील यांना सुनावलेलं आहे। छगन भुजबळांना का सुनावलेलं आहे तर छगन भुजबळांनी हे जी.आरचा मार्ग काढलेला आहे की आपण ह्याला कोर्टात चॅलेंज करू, हा बेकायदेशीर मार्ग आहे, कुठल्याही मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळू नयेत, अशी भावना श्री छगन भुजबळ यांची आहे। आणि याच्यामुळे छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये भेट होणार का
अशा प्रकारचं लोक बोलतायत. कारण ओबीसी समाजातील लोकांनी अशा प्रकारे सांगितलंय की छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटलांनी एक प्रकारे भेट घ्यायला पाहिजे आणि याच्यावर तोडगा, मध्यस्थी तोडगा कशा प्रकारे निघल या सगळ्या गोष्टीवर हा तोडगा मनोज जरांगे पाटील, छगन भुजबळ यांनी काढायला पाहिजे. आणि जर ओबीसी आणि मराठ्यामध्ये जर हा तोडगा निघाला तर नक्कीच जे काही वादावाद होते, जे काही आज भडकाऊ भाषणं होत आहे, ते सगळ्यावर तोडगा निघणार आहे. मित्रांनो, तुमचं म्हणणं काय कमेंटमध्ये नक्की सांगा. या सगळ्या गोष्टीवर मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळची जर भेट झाली तर नेमकं काय घडेल कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.